भाजपामध्ये संघटनात्मक बदल आता नियमित होणार आहे। भाजपात संघटनात्मक बदल नियमित होणार। भाजपाच्या सुकाणू समितीमध्ये चर्चा सुरू झाली। चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्व शैलीबाबत राज्यामध्ये नाराजी आहे। राज्य भाजपात नेहमी संघटनात्मक बदल व्हावे, भाजपाच्या सुकाणू समितीचा हा सूर आहे। भाजपाच्या सुकाणू समितीमध्ये या संदर्भात चर्चा होते की राज्य भाजपामध्ये नेहमी संघटनात्मक बदल होण्याची गरज आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला हार पत्करावी लागली। केवळ 6 जागांमध्ये एकाच जागेवर भाजपाला यश मिळालं। त्यावरून भाजपाच्या सुकाणू समितीमध्ये चर्चा, भाजपात संघटनात्मक बदल नियमित होणार आहे। आज जो काही पराभव आहे त्या पराभवाच्या संदर्भातही एक साधारणतः प्रथम दर्शनी याचं विश्लेषण त्या मतदारसंघात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या भेटी करून करण्यात यावं, याही सूचना या बैठकीमध्ये देण्यात आल्या। भाजपाच्या सुकाणू समितीमध्ये नाराजीचा सूर। चंद्रकांत पाटलांबद्दल नाराजी। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भात नाराजीचा सूर। संजय पिळणकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। भाजपाच्या सुकाणू समितीमध्ये या 6 विधान परिषदेच्या जागांवर जे धक्कादायक निकाल लागले त्या संदर्भात चर्चा झाली। नक्कीच आज आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे भाजपचे प्रभारी केंद्रीय प्रभारी आहेत सी.टी. राव हे पहिल्यांदा प्रभारी झाल्यानंतर ते मुंबईच्या दौऱ्यावर आले। वास्तविक ते काल नागपूरमध्ये होते आणि 1 तारखेला जे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक झाली होती त्यांचे निकाल यायच्या पूर्वीच त्यांनी काल भाकीत केलं होतं की निकाल आल्यानंतर वास्तविक महाविकास आघाडीला आत्मपरीक्षण करावं लागत आहे। पण ज्या पद्धतीने धक्कादायक निकाल किंवा अनपेक्षित असे निकाल जे भाजपच्या समोर आलेले आहेत त्याच्यावरून आता भाजपलाच आत्मचिंतन करण्याची जी गरज पडलेली आहे असं दिसतंय। आणि एकंदरीत याविषयी आज महत्वाची सुकाणू समितीची पहिली बैठक जी आहे नवीन प्रभारी आल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पक्ष कार्यालयात झाली आणि या बैठकीमध्ये बरेच नाराजीचे सूर समोर आलेले आहेत। कारण वास्तविक करून पुणे आणि नागपूरचा हा जो पराभव होता तो त्यांच्या फार जिव्हारी लागलेला आहे। आणि पण त्याचं नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर होतं ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जागी नवा भाजपाचा नेता निवडावा का, नेमावा का, या संदर्भात काही सूर दिसतोय चर्चेमध्ये? नक्कीच आतून अशी माहिती भेटते की त्या संदर्भामध्ये थोडा नाराजीचा सूर दिसून आला। कारण ज्या पद्धतीने भाजपचा जो असे आत्मविश्वास होता या निवडणुकी संदर्भामध्ये, विशेष करून पुणे आणि नागपूर संदर्भामध्ये, कारण ही जी हार आहे त्यांच्या फार जिव्हारी लागलेली आहे। कारण ज्या पद्धतीने संपूर्ण ताकद भाजपने इथे लावली होती आणि या अनुषंगाने हा जो अनपेक्षित असा निकाल समोर आला आणि वास्तविक पाहता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा या 3 दिवसाच्या 19-20-21 या 3 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत, तेव्हा सुद्धा याविषयी चर्चा नक्कीच होणार आहे। धन्यवाद संजय पिळणकर। भाजपानं विधान परिषदेच्या निवडणुकीमधला हा दारुण पराभव स्वीकारला आहे। भाजपाला केवळ एकाच जागेवरती यश मिळालं। भाजपानं पराभव स्वीकारला। पुणे आणि नागपुराचे गड का कोसळले याचं चिंतन सुरू आहे आणि जाता जाता भाजपाचा शिवसेनेला ही चिमटा आहे। ज्यांचा मुख्यमंत्री त्यांचा उमेदवार का हरला असा सवाल भाजपानं शिवसेनेला केला। भाजपानं पराभव स्वीकारला। पुणे आणि नागपुराचे गड का कोसळले याचं चिंतन सुकाणू समितीमध्ये सुरू झालंय। जाता जाता भाजपाचा शिवसेनेला चिमटा, ज्यांचा मुख्यमंत्री त्यांचा उमेदवार का हरला। मी नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचा मतदार आहे आणि मी इथे नागपूरमध्ये मतदान केलं आहे। एकूणच महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या ज्या निवडणुका चाललेल्या आहेत, मला विश्वास आहे की आम्हाला अतिशय चांगलं समर्थन या निवडणुकांमध्ये मिळालेलं आहे आणि निवडणुकांचा निकाल आल्यानंतर एक चांगलं यश हे आम्हाला या ठिकाणी प्राप्त होईल हा मला विश्वास आहे। असं आहे की महाविकास आघाडीचा झेंडा एक नाही, अजेंडा एक नाही।
एकमात्र अजेंडा भारतीय जनता पार्टीला वेगवेगळ्या निवडणुकांपासून दूर ठेवणं, एवढी भीती त्यांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीला आहे. आणि त्यामुळे एकत्र आले, अधिक घट्ट एकत्र आले, त्यामुळे हे काय अनपेक्षित नव्हतं. विधान परिषदेचे निकाल हे निश्चितच आमच्या अपेक्षेपेक्षा वेगळे लागलेले आहेत. आम्हाला अपेक्षा होती की विधान परिषदेत आम्हाला चांगला विजय मिळेल, पण आम्हाला केवळ एकच जागा मिळाली आहे आणि त्यामुळे निश्चितच मला असं वाटतं की आमच्या अपेक्षानुरूप हे निकाल नाहीत. मुळातच याचं विश्लेषण करायचं झालं तर पहिली गोष्ट, भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली आहे. राज्यात 6 पैकी 4 जागा महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे बाहू फुरफुरले. राज्यात 6 पैकी 4 जागा सत्ताधाऱ्यांना, निकाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पथ्यावर. शिवसेनेचा उमेदवार हरलाय. महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालंय. 6 पैकी 4 जागा मिळाल्या. अजून एका जागेवरचा निकाल अमरावतीचा लागायचा बाकी आहे. सत्ताधाऱ्यांचे बाहू फुरफुरले. राज्यात 6 पैकी 4 जागा सत्ताधाऱ्यांना. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया राजकीय उमटल्या आहेत. शरद पवार यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. पुण्याचा गड सुद्धा भाजपच्या हातून गेला आणि गेल्या 55 वर्षांपासून नागपूरचा जो पदवीधर मतदारसंघाचा गड होता तोही भाजपच्या हातून गेला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघात मतदानही केलं. नागपूर आणि पुणे दोन्ही ठिकाणी एकीकडे पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांची ताकद होती गेल्या अनेक वर्षांपासून, तर दुसरीकडे नागपुरात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ताकद होती. दोघांनीही आपली ताकद पणास लावली, मात्र दोघांनाही हार पत्करावी लागली. पिंपरी आणि चिंचवडचे हे दृश्य पाहू शकता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी आणि कोल्हापूरची ही दृश्य आहेत, विजयाची ही दृश्य आहेत. महाविकास आघाडीला 6 जागांपैकी 4 जागांवर यश मिळालं. ते यश साजरं करताना कार्यकर्ते आणि नेते दिसतात. एकमेकांना पेढे भरून हे यश साजरं करतायत. महाविकास आघाडीचा विजय याचा अर्थ लोकांनी आजपर्यंत ज्यांना स्वीकारलं त्यांच्यापेक्षा वेगळा निर्णय यावेळी घेतला. पुणे विभागातला निकाल सुद्धा यापूर्वी अनुकूल कधी आम्हाला नव्हता, पण पुणे विभागाचा निकाल सुद्धा आज स्पष्ट झालेला आहे आणि मोठ्या मताने स्पष्ट झाला आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातलं चित्र बदलतंय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रित आल्यावर महाराष्ट्राचं चित्र कसं असेल याची चुणूक या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राला दिसलेली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये अजूनही मतमोजणी सुरूच आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात मतमोजणी अजूनही सुरूच. 1.5 दिवसांपासून ही मतमोजणी सुरू आहे. अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमर घटारे आमच्यासोबत जोडले गेलेले अमरावतीचे प्रतिनिधी. गेल्या 1.5 दिवसांपासून मतमोजणी सुरू आहे. काय उशीर का होत आहे मतमोजणीला? सर, खरं पाहिलं तर या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त 86% मतदान आहे. हे सर्वात हायेस्ट जो स्कोर मानला जातो हा अमरावती शिक्षक पदवीधर शिक्षक मतदारसंघामध्ये झालेला आहे. त्यामुळं सर्वात जास्त जे मतदान झाल्यामुळं या जो एलिमिनेशनचा जो राऊंड आहे हा लेट सुरू झाला. खरं पाहिलं तर अमरावती विभागात 27 जे उमेदवार होते हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे जे शेवटचे जे उमेदवार आहेत हे बाद होत असल्याने त्यामुळे जो शेवटचा राऊंड आहे याला खूप उशीर होत आहे. पण मात्र अमरावती जो निकाल आहे अतिशय धक्कादायक राज्यासमोर येणार आहे. खरं पाहिलं तर अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे, भाजपाचे नितीन धांडे यांना जबर धक्का जो अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आहे यांनी दिलेला आहे. धन्यवाद अमर. या निकालावर
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्विट पाहूया. अमृता फडणवीस यांनी या निकालांवरती ट्विट केलेलं आहे. दिस बॅड बिगिनिंग विल शुअरली लीड टू अ गुड एंडिंग. सुरुवात जरी वाईट झाली असेल तरी शेवट मात्र चांगला होईल असं अमृता फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. ताजं ट्विट आहे त्यांचं या निकालावर. या महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर आणि भाजपाला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अमृता फडणवीस यांचं हे ट्विट. महाराष्ट्रामध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी हैदराबादेत मात्र भाजपाचे 10 पट यश. अवघ्या 4 जागांवरून मुसंडी मारत भाजपाला 40 पेक्षा जास्त जागा. तेलंगण राष्ट्र समिती सर्वात मोठा पक्ष तर MIM तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. महाराष्ट्रात जरी पराभवाचा सामना भाजपला करावा लागला तरी हैदराबादमध्ये भाजपानं जोरदार प्रयत्न महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केले होते. भाजपाची नगरसेवकांची संख्या तिथे वाढली आहे. अवघ्या 4 जागांवरून मुसंडी मारत भाजपाला 40 पेक्षा जास्त जागा मिळाल्या. तेलंगण राष्ट्र समिती सर्वात मोठा पक्ष ठरला तर MIM तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा आम्ही काही ताज्या आणि नवीन बातम्यांसोबत येतोय. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र.